आणि मराठीमध्ये काय म्हणतात असर्टिव्ह सेंटेन्सेसला? विधानार्थी वाक्य. कोणतं वाक्य? तर आज आपण त्याचे किती प्रकार आहेत ते बघणार आहे. विधानार्थी वाक्याचे 2 प्रकार आहेत. किती? 2. अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह. अफर्मेटिव्हला मराठीमध्ये होकारार्थी म्हणतात आणि निगेटिव्हला मराठीमध्ये काय म्हणतात? नकारार्थी म्हणतात. बरं, का बरं त्याला नकारार्थी म्हणत असतील? तर लक्षात घ्या, ज्या वाक्यामध्ये, हे सर्वात महत्त्वाचं आहे बघा, ज्या वाक्यामध्ये तुम्हाला नो, नॉट, नेवर, नायदर, नॉर, नथिंग आणि नोबडी हे शब्द सापडतील ते वाक्य म्हणजे कुठलं आहे? नकारार्थी. आता काल आपण हे एक वाक्य बघितलं होतं, गॉड विल हेल्प देम. हे होतं अफर्मेटिव्ह सेंटेन्स, विधानार्थी. जर आता याचं तुम्हाला नकारार्थी करायचंय तर तुम्ही काय ऍड कराल सांगा? गॉड विल नॉट हेल्प देम. बरोबर? मग आता इथे काय आलेलं आहे? नॉट आलेलं आहे. म्हणून हे आहे होकारार्थी वाक्य आणि हे आहे नकारार्थी. 2 प्रकारचेच आहेत ना वाक्य बोलत असताना, एक तर येस नाहीतर नो. आयुष्यामध्ये सुद्धा म्हणजे कल्पना वगैरे असं